नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. मेदनकरवाडी तालुका खेड येथील सद्गुरू कॉम्प्लेक्स जवळ अंतर्गत वादातून एका व्यक्तीवर काचेच्या बाटलीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी रवींद्र बाळासाहेब मेदनकर वय वर्ष 38 हे आपल्या मित्रांसोबत परिसरात बसून गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांचा जुना परिचित असलेला दीपक दादाजी नवसारे हा पाठीमागून आला. माझ्या बायकोची बदनामी का करतोस अशी विचारणा करत त्याने फिर्यादीशी वाद घातला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात रवींद्र मेदनकर यांच्या डोक्यात काचेची बाटली मारली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी रवींद्र मेदनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दक्षिण चाकण पोलिसांनी दीपक दादाजी नवसारे याच्या विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. भाम तालुका खेड येथे चाकणकडून खेड बाजूला जाणाऱ्या पिकअपचा तुळशी हॉटेलच्या समोर रात्री 9:15च्या दरम्यान अपघात झाला. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गाडी डिव्हायडरला आदळून पलीकडील बाजूस गेली. गाडीच्या पुढील बाजूचे आणि ड्रायव्हर केबिनचे पूर्णतः नुकसान झालेले आहे. ड्रायव्हर केबिनमध्ये अडकलेला होता, परंतु स्थानिक तरुणांनी त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. वाहन चालक कदम हे चाकणचे रहिवासी असून त्यांना कुठलीही दुखापत झाली नसल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं. पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा भागात पुन्हा एकदा अपघात झाल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी कळवले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलाने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शहरातील विविध भागात अवैध दारू, प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि जुगार अड्ड्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवून अनेकांवर कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात दारूसाठा आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. एफडीएच्या कारवाईच्या भीतीने तालुक्यातील अनेक पानटपऱ्या अजूनही बंद आहेत. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील थोरवी वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या वेळी रोहित्रावरील झाकण काढून तांब्याच्या तारा चोरी केल्या. तसेच रोहित्रातील तेल सांडवून नुकसान केले. चाकण उत्तर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे एका अज्ञात समाजकंटकाने रात्रीच्या सुमारास पोपट भागोजी काशीत या शेतकऱ्याचा शेतातील बोर मोटारचा पाईप तोडून टाकला. वायर कापून टाकून पाईप कापले व मोटर बोरमध्ये सोडून दिले. या शेतकऱ्याचे सुमारे 15,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या या शेतकऱ्याने उन्हाळी पिके शेतात घेतली असून कडक उन्हाळा असल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे आणि पाण्याअभावी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. खरपुडी बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे शेतकरी पोपट भागोजी काशीत यांच्या बोरची रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने नुकसान केलेले आहे. इंद्रायणी नदीची अक्षरशः गटार गंगा झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांडपाण्याने नदीची अशी अवस्था झाली असून मोठ्या प्रमाणावर मोई पुलावर दुर्गंधी सुटली आहे. एकीकडे सांडपाणी चिखली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्रामध्ये स्वच्छ करून सोडण्यात येते असे दावे पिंपरी चिंचवड महापालिका करत असले तरी प्रत्यक्षात मात्र विनाप्रक्रिया सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचे भीषण दृश्य समोर येत आहे. उजनी धरणातील पाणी गंभीर स्वरूपात प्रदूषित झाले असून ते पिण्यायोग्य राहिले नसल्याचा दावा सृष्टी इकोव्हिजन फाउंडेशनच्या पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे. या संदर्भातील 80 पाणी संशोधन अहवाल सोलापूर महानगरपालिकेकडे सादर करण्यात आला असून उजनी धरणाचे पाणी वापरणाऱ्या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 20 लाख नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील मोठ्या प्रमाणावरील सांडपाणी मुळा मोठा नदीमार्गे भीमा नदीत सोडले जाते. तसेच नेरा नदीत विविध गावांचे सांडपाणी, कत्तलखाने आणि साखर कारखान्यामधील दूषित पाणी मिसळत असून हे सर्व पाणी पुढे उजनी धरणात येते. त्यामुळे धरणातील पाण्याची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवालात चाकण एमआयडीसीतील काही उद्योगांमधून प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी थेट भीमा नदीत सोडले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील काही उद्योगांचे रासायनिक मिश्रित सांडपाणीही योग्य प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याने प्रदूषणात भर पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व दूषित पाण्याचा परिणाम उजनी धरणाच्या जलसाठ्यावर होत असून त्याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो अशी चिंता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अहवालात कर्करोगाशी संबंधित धोकादायक घटक आणि विषाणूंच्या संभाव्य उपस्थितीबाबतही उल्लेख करण्यात आला आहे. सदर अहवाल सोलापूर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. दरम्यान या अहवालातील निष्कर्षांबाबत संबंधित शासकीय यंत्रणा आणि आरोग्य विभागाकडून अधिकृत पडताळणी होणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. कॉपीराईट म्हणजेच प्रतिलिपी अधिकार अधिनियम प्रमाणे खेड तालुक्यातील 5 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महेंद्र सोहन सिंग देवरा वय 36 वर्षे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. बड्या कंपनीच्या व्यापार चिन्ह व लोगोचा वापर करून खोटे कपडे विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे हद्दीतील वाडा रोड येथील उमेश ट्रेडिंग कंपनीचे होलसेल क्लॉथ सेंटर, वाडा रोड राजगुरुनगर येथील इसम नामे उमेश संभाजी सातपुते वय 30 वर्षे राहणार राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे, वाडा रोड धनश्री चौकचे अलीकडे साई आर्केड येथील शॉप नंबर 7 मधील पवार फुटवेअर हब येथील इसम नामे सुनील रघुनाथ पवार व 49 वर्षे राहणार राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे, रॉयल होलसेल साई आर्केड शॉप नंबर 8 व 9 येथील आझाद रशीद मोमीन राहणार राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे, सेंट्रल मेन्स हब साई आर्केड शॉप नंबर 7 येथील इसम नामे फैजल अब्दुल गफार शेख राहणार राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे, साई आर्केड या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर असलेले होलसेल हब येथील युवान असिफ मोमीन राहणार राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे यांनी त्यांच्या मालकीच्या दुकानांमध्ये पुमा कंपनीचे वरील वर्णनाचा मूळ कंपनीचा विक्री करण्याबाबतचा परवाना नसताना व मूळ कंपनीच्या व्यापार चिन्ह व लोगो मिळत्या जुळत्या रंगसंगतीप्रमाणे आकार अक्षर बनावट पद्धतीने नमूद केलेले असल्याने कॉपीराईट केलेला माल, त्यात टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, जॅकेट, शूज, चप्पल व त्याचे रिकामे बॉक्स त्यांचे स्वतःचे मालकीच्या दुकानामध्ये संबंधित वर्णनाचा कॉपीराईट केलेला एकूण 7,38,886 रुपये किमतीचे कपडे, शूज हे त्यांचे दुकानात स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्रीसाठी ठेवून त्याची विक्री करीत असताना मिळून आले. खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित दुकान चालकांकडून जनतेची मोठी लूट झाल्याची चर्चा होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीचे शहर अशी ओळख. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवण्यासाठी बड्या शहरांसाठी मेट्रो, ट्राम सारख्या योजना कार्यान्वित असताना वाहन उद्योगाची पंढरी म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण परिसरात मात्र वेळेवर बसेसही उपलब्ध होत नसल्याची विपर्यास्त स्थिती पाहावयास मिळत आहे. औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या चाकण शहरात कुणालाही कुठूनही अगदी चालत जाऊन सार्वजनिक वाहन मिळायला हवे अशी गरज आहे. प्रत्यक्षात चाकण शहरातील वाहतूक व्यवस्थेचे वास्तव बघितल्यास अत्यंत विदारक स्थिती आहे. मजबूत सार्वजनिक वाहतुकीच्या नावाने ते बोंबाबोंब आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाची PMPML बस सेवा या भागात कार्यरत असून फेऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार नाही. धक्कादायक म्हणजे PMPMLची चाकणहूनही एकही स्वतंत्र बस पुण्यासाठी आज मितीस उपलब्ध नाही. ST महामंडळाच्या बसेस चाकण शहरात महामार्गावर प्रवाशांसाठी सोयीच्या ठिकाणी थांबतच नाहीत. मोजक्या ST बसेस चाकणच्या ST बस स्थानकात येतात. लांब पल्ल्याच्या बसेस इकडे फिरकत नाहीत आणि चाकणचे प्रवासी वाहनात घेत नाहीत. शहरात अनेक ठिकाणी बस थांबे नाहीत, जिथे आहेत ते सुस्थितीत राहिलेले नाहीत. त्यामुळे अनेकांना अवैध प्रवासी वाहतुकीच्या रिक्षांवर अवलंबून राहावे लागत असून अनेकांना स्वतःच्या वाहनांचाच वापर करण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे अवैध वाहतूक आणि खाजगी वाहनांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. दररोज दिवसभरात विशेषतः सकाळी आणि सायंकाळी शेकडो लोक एकाच वेळी शहरातील रस्त्यांवर असतात. त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी हवी तशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. चाकण शहरातून पुणे, पिंपरी चिंचवड भागात जाण्यासाठी आणि तळेगाव, दाभाडे, नाशिक फाटा आदी भागातून शहरात येण्यासाठी बसची व्यवस्था वेळेत नसल्याने कामगार, विद्यार्थी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे अतोनात हाल होत आहेत. प्रवाहित वीजवाहक तारा तुटण्याच्या घटना आणि तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण चाकण परिसरात विजेचा खेळ खंडोबा सुरू झालाय. अनेकदा चाकण आणि औद्योगिक भागातील वीज पुरवठा खंडित होत आहेत. दिवसभर सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून नागरिकांचे हाल होत आहेत. चाकण शहर आणि परिसरात पुन्हा एकदा विजेचा लपंडाव सुरू झालाय. सूर्यनारायण आग ओकत असताना रात्री आणि दिवसभरात कित्येक तास वीज गायब होत आहे. सध्या AC, पंखे यांचा घरात तसेच कार्यालयांमधील वापर वाढलाय. मात्र त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चाकण आंबेठाण रस्त्यावर वीज वाहक तार तुटल्याने शुक्रवारी सायंकाळी वीज पुरवठा खंडित झाला. 5 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून खेड तालुक्यात अनेक ठिकाणी विशेषतः चाकण, आळंदी व राजगुरुनगर पालिकांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिद्धबेट परिसरात वृक्षारोपण उपक्रम संपन्न. आज दिनांक 5 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आळंदी नगर परिषदेच्या वतीने सिद्धबेट परिसरात पर्यावरण संवर्धन व हरित आळंदीच्या संकल्पनेला बळकटी देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी आळंदी नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच आळंदी नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकण जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा. 5 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवोन्मेष विद्या मंदिर चाकण येथे सीड बॉल तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत 5000 सीड बॉल वन विभाग चाकणच्या मदतीने तयार करण्यात आले. या प्रसंगी लेनिन इनामदार या छोट्या कलाकाराचा पर्यावरणपूरक गीत गायन कार्यक्रम संपन्न झाला. त्याच्या सुंदर आवाजातील गाणी ऐकत ऐकत पर्यावरण दिनानिमित्त सीड बॉल बनवण्याचे काम हे आनंदाने उत्साहाने पार पडले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चाकण नगर परिषदेतर्फे माझे वृक्ष माझी जबाबदारी अभियान 2000 झाडांचे मोफत वाटप. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चाकण नगर परिषदेतर्फे राबवण्यात आलेल्या माझे वृक्ष माझी जबाबदारी या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चाकण नगर परिषदेचा श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित मुख्य कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. तर मराठी हायस्कूल शाळेतील मोकळ्या जागेत नगराध्यक्ष मनीषा गोरे व नगरसेवकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात नागरिकांना मोफत झाडे आणि कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाबरोबरच प्लास्टिक मुक्त चाकण घडवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. विशेष म्हणजे वन विभाग चाकण व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा चाकण नगर परिषदेचे शिवसेना गटनेते नितीन गोरे यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 2000 झाडांचे मोफत वाटप करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने झाडे स्वीकारून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. आपण एक कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून आपण खऱ्या अर्थाने सर्वांनी ही जबाबदारी घेतलेली आहे. संकल्प हरित खेड तालुका वृक्ष लागवड व संवर्धन अभियानाचा शुभारंभ यशस्वीपणे संपन्न झाला. 14 ट्री फाउंडेशन आणि आमदार बाबाजी काळे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने किवळे गायरान येथे आयोजित करण्यात आलेला संकल्प हरित खेड तालुका वृक्ष लागवड व संवर्धन अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम आज उत्साहात पार पडला. यावेळी वैशाली बाबाजी काळे, 14 ट्रीचे अनंत तायडे, सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनुराग जैद आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. पुणे विधान परिषदेच्या अनुषंगाने लागू असलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुका 2026 अंतर्गत पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने संबंधित निवडणुकीचा निकाल यापूर्वीच घोषित करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार ज्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुका बिनविरोध होऊन निकाल जाहीर करण्यात आले आहेत त्या मतदारसंघांमध्ये लागू असलेली आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने संपुष्टात आली आहे. पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात लागू असलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक नाणेकरवाडी या ठिकाणी रोडच्या कडेला असणाऱ्या ड्रेनेज लाईन पावसाळ्याजवळ आला असतानाही अजून पूर्ण झाले नाही. जवळजवळ 1 वर्ष होत आले तरी काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे गटारीत तुंबून भरून त्या ड्रेनेज मधील पाणी सर्व पुणे नाशिक हायवे वरती येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. चाकणमधील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पांडुरंग मुटके यांची महावीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.